डक्ट साइजिंग कसं करायचं, हाऊ टू साइज द डक्ट बाय इक्वल फ्रिक्शन मेथड इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस व्हिडिओ. साधारण प्रॉब्लेम असा असेल की देर वुड बी डक्ट लेआउट गिवन. डक्ट लेआउटमध्ये असं असतं की मेन डक्ट असतो आणि ब्रांचेस असतात. तर समजा देर इज अ मेन डक्ट विच इज गिवन अँड देर आर ब्रांचिंग विच इज गिवन. म्हणजे ह्या ब्रांचमध्ये let us say that this is a branch 1 आणि ह्या रूम 1 मध्ये तो काही हवा तुम्हाला सोडायची आहे. त्यानंतर इकडे एक रूम आहे, रूम 2. इकडे मग ब्रांचिंग दिलं आहे अँड यू गेट टू सेंड सम कंडिशन इयर इकडे. आणि फायनली एक तिसरी रूम आहे, ती कॉर्नरला आहे आणि तिथे काहीतरी तुम्हाला कंडिशन इयर सप्लाय करायची. तर ही कंडिशन इयर तुम्हाला सप्लाय करायची आहे फॅनने किंवा AHU म्हणतो आपण एअर हँडलिंग युनिटमधनं. आणि ती कंडिशन इयर किती सप्लाय करायची, हाऊ मच इज टू बी सप्लायड, ते दिलेले असणार आहे एक्झाम्पलमध्ये. आणि ते कसं काढतात तर ते लोड कॅल्क्युलेशनमध्ये काढतात. तर ह्या प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे की ह्या रूममध्ये या आउटलेट 1 थ्रू तुम्हाला 20 क्युबिक मीटर पर मिनिट इतकी एअर सप्लाय करायची आहे. सिमिलरली रूम 2मध्ये थ्रू आउटलेट 2 तुम्हाला 20 क्युबिक मीटर इतकी एअर सप्लाय करायची. आणि थर्ड रूममध्ये थर्ड आउटलेट थ्रू 28 CMM इतकी एअर सप्लाय करायची. तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे की या डक्टचं डायमीटर किती, राऊंड डक्ट अझ्युम करायचा. ह्या डक्टचं डायमीटर किती, ह्या डक्टचं डायमीटर किती, या ब्रांचचं डायमीटर किती, ह्या ब्रांचचं साईज किती, या ब्रांचची साईज किती. सो दॅट इज कॉल्ड ॲज डक्ट सायझिंग. म्हणजे त्याचं डायमीटर फाइंड करणे. ओके, दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॅरामीटर. आणि आपण राऊंड डक्ट धरतो आहे तर त्याला आपण डक्ट सायझिंग असं म्हणतो. आणि ही डक्ट सायझिंग जी आपल्याला करायची आहे ती आपण एका मेथडने करणार. जरा अनेक मेथड्स आहेत. सो वी आर गोइंग टू यूज इक्वल फ्रिक्शन मेथड ने हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर प्रॉब्लेम असा आहे, तर त्यासाठी तर बीमध्ये अर्थातच 68 वजा 20 म्हणजे 48 CMM इतकी एअर बी ह्या डक्टमधनं जाणार आहे. या क्रॉस सेक्शनमधनं 48 CMM जाणार आहे. आता यातली 20 परत ह्या सेक्शन ईमध्ये गेलेली आहे. तर सेक्शन ईमधनं किती एअर फ्लो होते, सेक्शन ईमध्ये 20 CMM इतकी एअर फ्लो होणार आहे. आणि यातली 20 गेली म्हणजे 48 वजा 20 गेली तर हा जो सेक्शन आहे त्याला C नाव दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये किती एअर होणार आहे, 48 मायनस 20. म्हणजे हे सोपं गणित आहे, हे अगोदर करून घ्यायचं. दिस इज अ फर्स्ट स्टेप इन युअर डक्ट सायझिंग मेथड. आता हे 28 आहे, हे 28 आणि ह्या सेक्शनमध्ये अर्थातच F सेक्शनमध्ये 28 CMM. अशा पद्धतीने आता आपल्याला कळालं की सेक्शन एमध्ये टोटल म्हणजे 68 CMM आहे. सेक्शन डीमध्ये आता आपल्याला समजलं 20 CMM आहे. बीमध्ये आपल्याला समजलं 48 CMM आहे. ईमध्ये 20 CMM आहे. सीमध्ये 48 मायनस 20 म्हणजे 28 CMM आहे. आणि तेच 28 CMM इकडे आउटलेट 3द्वारे रूम 3मध्ये जातं. तर अशा पद्धतीने फर्स्ट स्टेप 1 ऑफ युअर डक्ट सायझिंग इज कॅल्क्युलेटिंग दिस व्हॉल्यूम फ्लो रेट्स टू बी सप्लाइड. तर हेच मी दाखवलं इथे की आउटलेट 1मध्ये, आउटलेट 2मध्ये, आउटलेट 2मध्ये टोटल किती आहे. हे जे 68 मी तुम्हाला करून दाखवलं होतं ते या स्लाईडमध्ये मी आता एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक सेक्शन वाईज त्याचा फ्लो काढलेला आहे, जो मी आता मगाशी सांगितलं की एमध्ये 68, बीमध्ये 48, सीमध्ये 28, डीमध्ये 20, ईमध्ये 20 आणि एफमध्ये 28. हे कसं आलं हे मी तुम्हाला डायग्रामने एक्सप्लेन केलं आहे. म्हणजे मेन डक्टमधला फ्लो रेट आणि ब्रांचेसमधला फ्लो डिस्ट्रीब्युशन हा आपण काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला जो फ्रिक्शन चार्ट असेल तो ज्या युनिटमध्ये असेल
त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं कन्वर्जन करून घ्यायचं आहे. म्हणजे समजा तुमचा फ्रिक्शन चार्ट हा मीटर क्यूब पर सेकंदमध्ये असेल तर तुम्हाला त्याचं कन्वर्ट करायचं आहे मीटर क्यूब पर सेकंदमध्ये. तो जर लिटर पर सेकंदमध्ये असेल तर त्याला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल लिटर पर सेकंदमध्ये. तर कसं कन्वर्ट करायचं, तर मीटर क्यूब पर मिनिट म्हणजे 68 मीटर क्यूब पर मिनिट म्हणजे किती, 68/60. एक मिनटामध्ये 60 सेकंद असतात, विच इज 1.133 मीटर क्यूब पर सेकंद. आणि 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर असतं, म्हणजे 1133 लिटर्स पर सेकंद. अशा पद्धतीने कन्वर्जन करून घ्यायचं आहे. तर याला हे 800 लिटर पर सेकंद झाला, हे 467 लिटर पर सेकंद झालं, हे 333 लिटर पर सेकंद झालं, 333 लिटर पर सेकंद झालं, 467 लिटर पर सेकंद झालं. ओके, किंवा मीटर क्यूब पर सेकंदमध्ये हे त्याचे करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज आहेत. ओके, आता हे केलं तुम्ही, हे कन्वर्जन केलं, तर आता ॲक्च्युअल सायझिंगकडे जायचं आहे. म्हणजे आता आपल्याकडे काय व्हॅल्यूज उपलब्ध आहेत, तर आपल्याकडे क्यूची व्हॅल्यू उपलब्ध आहे. तर ही इक्वल फ्रिक्शन मेथडमध्ये फ्रिक्शन रेट पहिल्यांदा ठरवावा लागतो. तर सर्वात महत्त्वाची जी स्टेप आहे ती फ्रिक्शन रेट ठरवणे. तर फ्रिक्शन रेट ठरवण्यासाठी काय करायचं, तर फ्रिक्शन रेट ठरवण्यासाठी अगोदर तुम्हाला सेक्शन ए जो मेन डक्ट आहे, जो मेन डक्ट आहे, या मेन डक्टचा डायमीटर हा काढून घ्यायचा. हा मेन डक्टचा डायमीटर कसा काढायचा, तर तुम्हाला फ्लो रेट माहिती आहे मेन डक्टची, जी आपल्या केसमध्ये 68 cmm होती, म्हणजेच 1.133 मीटर पर सेकंद होते. आणि वेलॉसिटी ही तुम्हाला मेन डक्टची ॲझ्युम करावं लागते. ती प्रॉब्लेममध्ये दिलेली असेल, ती का ॲझ्युम करायची, कारण तुम्हाला किती वेलॉसिटीने तो एअर फ्लो करायचा आणि किती आवाज तुम्हाला मान्य होण्यासारखा आहे त्याप्रमाणे वेलॉसिटी ठरवायची. तर या प्रॉब्लेममध्ये वेलॉसिटी दिलेली असेल, तर वेलॉसिटी 8 मीटर पर सेकंद दिलेली आहे. तर वेलॉसिटी 8 मीटर पर सेकंद दिलेली आहे, वेलॉसिटी 8 मीटर पर सेकंद दिलेली आहे. आणि फ्लो रेट तुमचा 1133 लिटर पर सेकंद आहे. तर हे तुम्हाला आता कळालं की 1100 म्हणजे हे साधारण 1100 साधारण 1100 म्हणजे आला साधारण. तर ही 8 मीटर पर सेकंद आणि 1100 याचं जे इंटरसेक्शन आहे ते तुम्हाला फ्रिक्शन ड्रॉप म्हणून घ्यायचं आहे. ओके, ते फ्रिक्शन ड्रॉप म्हणून घ्यायचं आहे. तर ही जी फ्रिक्शन रेट आहे ही तुम्हाला इथनं काढायची आहे, फ्रिक्शन रेट. आता इथे मी 1 पास्कल पर मिनिट लिहिलेलं आहे, पण जी काय असेल, समजा ही 1.2 असेल किंवा जी काय असेल ती तुम्हाला घ्यायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा, आता मी स्केल वापरत नाही त्यामुळे मला एक्झॅक्ट व्हॅल्यू येणार नाही, पण समजा जी काही तुमची मेन डक्टमधली वेलॉसिटी आहे आणि मेन डक्टमधला जो फ्लो रेट आहे त्याच्यावरनं तुम्हाला फ्लो रेट आणि वेलॉसिटीवरनं तुम्हाला फ्रिक्शन रेट काढून घ्यायचं आहे. राईट, तर मी काय केलं आहे, फ्लो रेट घेतला मेन डक्टमधला, जो साधारण माझा 1100 वगैरे होता, 1133 लिटर पर सेकंद होता. आणि माझा जो जी वेलॉसिटी होती 8 मीटर पर सेकंद. किंवा अजून माझ्याकडे एक माहिती होती की तुम्हाला डायमीटर पण काढता येऊ शकतो, पण हे सोपं आहे. तुम्हाला क्यू मिळाला, मेन डक्ट मिळाला, तर यावरनं तुम्हाला डायरेक्ट मिळते तुमची मेन डक्टची साईज. साधारण तुम्ही जर बघितली तर साधारण ती 425 mm होते. आणि तुम्हाला मिळते फ्रिक्शन रेट साधारण 1 ते 1.2 पास्कल पर मीटर इतका होतो. आता तुम्हाला एकदा मेन डक्टची साईज मिळाली, ही मेन डक्टची साईज काढायची दुसरी पद्धत आहे, एक तर फ्रिक्शन चार्ट पण डायरेक्ट काढता येऊ शकते, किंवा दुसरी पद्धत अशी की तुम्ही पहिल्यांदा हे तुम्हाला माहिती आहे की एरिया इंटू वेलॉसिटी इज इक्वल टू फ्लो रेट. तर यावरून तुम्हाला एरिया इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही मिळते. आणि एरिया हा सर्क्युलर डक्ट असल्यामुळे π/4d² या फॉर्म्युल्याने सुद्धा तुम्हाला डक्टची साईज काढता येते. ओके,
तर कुठल्याही मेथडने काढा, पण डक्टची साईज एकदा तुम्हाला मिळाली राईट, आणि तुम्हाला यावरनं फ्रिक्शन रेट मिळाला की जो फ्रिक्शन रेट मिळाला तुमचा तो फ्रिक्शन रेट कॉन्स्टंट ठेवायचा आहे राईट. मग आता समजा मी एक पास्कल आपण असं गृहीत धरू की आता माझा फ्रिक्शन रेट हा मी ठरवला आहे सेक्शन एवरनं मी जो फ्रिक्शन रेट काढलेला आहे, सो समजा असं धरू की 1 पास्कल पर मिनिट आहे. तर आता माझ्याकडे फ्रिक्शन रेट जो आहे तो प्रत्येक सेक्शनला आता, कारण हा इक्वल फ्रिक्शन मेथड आहे, तर 1 पास्कल पर मीटर 1 पास्कल पर मीटर 1 पास्कल पर मीटर ह्या प्रत्येक सेक्शनला आता फ्रिक्शन रेट तोच राहणार आहे. मग बदलणार काय आहे, तर बदलणार तुमचा फ्लो आहे, म्हणजे सेक्शन ए मधला फ्लो, सेक्शन बी मधला फ्लो, सेक्शन सी मधला फ्लो, सेक्शन डी मधला फ्लो, सेक्शन ई मधला फ्लो आणि सेक्शन एफ मधला फ्लो हा बदलणार आहे. आणि तो आपण काढला होता मागे राईट. हा जो काढलेला फ्लो आहे आपला सेक्शन बी मधला 48 cm राईट, 48 cm. सेक्शन सी मधला आपण काढला होता 28 cm राईट. 28 cm म्हणजे कन्वर्ट केलं तर 0.467 मीटर क्यूब पर सेकंद किंवा लिटरमध्ये गेलं तर 467 लिटर पर सेकंद. हा जर कन्वर्ट केला तर हा 0.8 मीटर क्यूब पर सेकंद किंवा लिटरमध्ये जर घेतलं तर 800 लिटर पर सेकंद. तर आता तुम्हाला हे कळालं आहे की अशा पद्धतीने प्रत्येक सेक्शनमधला आपण फ्लो रेट अगोदरच काढलेला आहे. हा 333 लिटर पर सेकंद, हा पण 333 लिटर पर सेकंद, हा 467 लिटर पर सेकंद. हा जो फ्लो रेट आहे, आता तुमच्याकडे 2 पॅरामीटर्स आहे फ्रिक्शन चार्टसाठी, एक आहे फ्लो आणि दुसरा आहे फ्रिक्शन रेट. फ्लो फ्रिक्शन रेट, फ्लो फ्रिक्शन रेट. तर ह्या 2 पॅरामीटरवरनं फ्लो आणि फ्रिक्शन रेट, म्हणजे तुमचा फ्रिक्शन रेट तुम्हाला माहिती आहे आणि फ्लो माहिती आहे, त्यावरनं तुम्हाला डक्ट डायमीटर वाचायचे आहे. डक्ट डायमीटर कुठे वाचणार आहे, तर हे जे डक्ट डायमीटर हे असे दिलेले आहेत, हे ज्या लाईन्स आहेत ह्या डक्ट डायमीटर्स आहेत. तर प्रत्येक तुमच्याकडे जे रीडिंग आहे फ्रिक्शन रेट तर सेम राहणार आहे, फ्रिक्शन रेट बदलणार नाही आहे, परंतु फ्रिक्शन रेट सेम आहे पण फ्लो रेट बदलणार आहे. तर ह्या फ्रिक्शन रेटची लाईन जिथे तुम्हाला व्हर्टिकली लाईन्स काढून घ्यायच्या आहेत. कुठल्या लाईन्स काढून घ्यायच्या आहेत, व्हर्टिकली तुम्हाला फ्लो रेटच्या लाईन्स काढून घ्यायच्या आहेत आणि त्या फ्लो रेटच्या लाईन जिथे फ्रिक्शन रेटला इंटरसेक्ट होतील तिथलं करस्पॉन्डिंग डायमीटर, म्हणजे उदाहरणार्थ हा तुमचा फ्रिक्शन रेट आहे आणि हा तुमचा फ्लो आहे, तर ह्या पॉईंटचं डायमीटर कसं वाचणार, हे 425 mm. ओके, अशा पद्धतीने तुम्ही डायमीटर वाचत जायचं आणि तुम्हाला लक्षात येईल की, आणि हे तुम्ही करून बघा की सेक्शन बीचं डायमीटर हे 370 mm आहे, सीचं 310 आहे, डीचं 270 mm आहे, ईचं 250 mm आहे आणि एफचं 310 mm आहे. म्हणजे प्रत्येक सेक्शनचं आता प्रत्येक डक्टच्या प्रत्येक सेक्शनचं डायमीटर तुम्हाला मिळालेलं आहे. आणि डायमीटर मिळालं, प्रत्येक ब्रांचचं मेन डक्टचं डायमीटर मिळालं तर आपण असं म्हणतो की डक्टची सायझिंग झालेली आहे. तर डक्टची सायझिंग राऊंड डक्टच्या बाबतीत करणे म्हणजे आपण वेगवेगळ्या ब्रांचेसमधल्या मेन डक्ट आणि ब्रांचेसमधले जे ब्रांचेस आहेत त्याचे डायमीटर शोधून काढणे राईट इज कॉल्ड ॲज डक्ट सायझिंग. I hope that the concept of finding the duct diameter for round ducts is clear.